नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, त्याचबरोबर कार्यालय परिचर अशी पदे या ठिकाणी भरली जात आहेत, ज्यासाठी प्लेन 12वी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। पे स्केल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल। 7व्या वेतन आयोगानुसार 7CPC नुसार तुम्हाला या ठिकाणी सॅलरी बँड अवेलेबल आहे। महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, महिला कॅन्डिडेट असाल किंवा SC ST हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म पे आकारलेली नाही। विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट या ठिकाणी घेत आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दुर्गापूर यांच्या मार्फत ही या ठिकाणी भरती मित्रांनो होत आहे। ही जी इन्स्टिट्यूट आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांच्या अंडर येते। त्यामुळे नक्कीच तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा नोकरी या ठिकाणी करण्याची संधी मिळत आहे। त्यामुळे सर्व कॅन्डिडेट्स एलिजिबल होतील, सर्व इंडियन्स यासाठी एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। यामध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, रिक्रुटमेंट फॉर नॉन टीचिंगच्या जागा ज्या आहेत त्यासाठी भरण्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये NIT Durgapur invites application from eligible Indian citizens possessing consistently good academic record and requisite qualifications and experience for recruitment of following non-teaching post। यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर 7व्या वेतन आयोगाच्या अंडर तुमची पदे या ठिकाणी भरली जात आहेत। आता काही पदांसाठी एक्सपिरियन्स लागणार आहे, ज्यामध्ये ग्रुप A ची पदे आहेत, जे हायर लेवलची आहेत ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कोणकोणती पदे आहेत, ज्याबाबत तुम्हाला डिटेलमध्ये आणखी नोटिफिकेशनमध्ये माहिती घेता येईल। आपल्याला फोकस करायचा आहे ग्रुप C च्या पदांवर, ज्याबाबत आपण अधिक माहिती घेणार आहोत। मात्र ग्रुप A मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कोणकोणती पदे आहेत, त्यासाठी जागा किती आहेत, कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण त्यांनी या ठिकाणी ग्रुपमधल्या सर्व जागा तुम्हाला UR अर्थात ओपनसाठी पाहायला मिळतील। त्यामुळे सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी एलिजिबल आहेत त्या जागांसाठी अप्लाय करण्यासाठी। 7व्या वेतन आयोगानुसार जो पे स्केल आहे तो या ठिकाणी मेन्शन केलेला आहे। ॲप्लिकेशन फी ओपन, OBC, EWS ला किती असणार आहे हे त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। ही फी इतर कॅन्डिडेट्सला त्यांनी घेतलेली नाही आहे। महिला कॅन्डिडेट असाल ओपन मधून तरी तुम्ही या ठिकाणी फी भरण्याची गरज नाही आहे। या व्यतिरिक्त ग्रुप बी मधली अनेक पदे मित्रांनो भरली जात आहेत, ज्यामध्ये टेक्निकल असिस्टंट किंवा ज्युनियर इंजिनियरची पदे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ज्याच्या टोटल 25 जागा आहेत। या 25 जागांचं कॅटेगरी वाईज विश्लेषण तुम्ही पाहू शकता, पे स्केल या ठिकाणी पाहू शकता। फॉर्म फी ही 1000 रुपये या ठिकाणी राहणार आहे। या व्यतिरिक्त लायब्ररीयन इन्फॉर्मेशन असिस्टंटची 1 जागा आहे आणि सुपरडिटेंटच्या 5 जागांसाठी भरती या ठिकाणी ग्रुप बी मधल्या होत आहे। आणखी काही पदांमध्ये सिनियर टेक्निशियनची पदे आहेत मित्रांनो ग्रुप बी ची, ज्यासाठी 13 जागा आहेत। तर सिनियर असिस्टंट वरिष्ठ सहाय्यकच्या 7 जागांसाठी भरती होत आहे। यामध्ये 6 जागा ओपनच्या, 1 OBC ची जागा आहे। लेवल 4 चा पे स्केल आहे, 1000 रुपये फॉर्म फी या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे। त्यानंतर जी महत्त्वाची पदे आहेत त्यामध्ये ग्रुप C ची टेक्निशियनची पदे आहेत मित्रांनो, ज्याच्या टोटल 26 जागा भरल्या जात आहेत। कोणकोणत्या विषयातले टेक्निशियन पाहिजे आहेत हे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। याचं कॅटेगरी विश्लेषण, पे स्केल, एक्झाम फी ही तुम्हाला पाहता येईल। त्यानंतर जी लास्टची 2 महत्त्वाची पदे आहेत, ज्यामध्ये ज्युनियर असिस्टंटचं पद आहे, ज्याच्या 14 जागा आहेत। कॅटेगरी वाईज विश्लेषण, पे स्केल, एक्झामिनेशन फी तुम्ही पाहू शकता आणि लॅब अटेंडंट, ऑफिस अटेंडंटच्या 17 जागा आहेत, ज्यासाठी अगेन या ठिकाणी मित्रांनो जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे, पे स्केल कशा प्रकारचा आहे आणि एक्झाम फी सुद्धा पाहू शकता। ही 2 फार महत्त्वाची पदे आहेत, ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। 12वी पासवर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। बघूया आपण क्वालिफिकेशन काय लागणार आहे या पदांसाठी। अर्थात सर्व पदांसाठी आपण क्वालिफिकेशन पाहणार नाही। पद नंबर 13 सिनियर असिस्टंटचा आहे, ज्यासाठी तुम्ही बघू शकता एज लिमिट 33 इयर्स राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे। ज्यामध्ये तुम्ही बघू शकता 12वी उत्तीर्ण आणि टायपिंग तुमचं 35 वर्ड्स पर मिनिटचं कॉम्प्युटर असेल तर अप्लाय करता येईल। डिझायरेबल असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी तुम्ही इसेन्शियल क्वालिफिकेशनवर अप्लाय करू शकता। टेक्निशियनच्या पदांसाठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सायन्स विषयासह, किंवा 12वी उत्तीर्ण विथ ॲटलीस्ट 50% मार्क्स आणि ITI कोर्स 1 वर्ष झाले असेल तरी अप्लाय करू शकता, किंवा 10वी आणि त्यानंतर ITI 2 वर्षाचा असेल तरी तुम्हाला अप्लाय करता येईल, किंवा डिप्लोमा असेल रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये तरी तुम्हाला एलिजिबिलिटी आहे टेक्निशियनच्या पदांसाठी प्रयत्न करण्याची। ज्युनियर असिस्टंटचं पद आहे, ज्यासाठी 12वी उत्तीर्ण आणि टायपिंग 35 वर्ड्स पर मिनिटचं असणे आवश्यक आहे, हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या पदासाठी सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत, प्रयत्न तुम्ही करणे आवश्यक आहे। आणि लास्टचं पद आहे लॅब अटेंडंटचं किंवा या ठिकाणी ऑफिस अटेंडंटचं, ज्यासाठी 12वी उत्तीर्ण आणि या ठिकाणी लॅब अटेंडंट सायन्समध्ये असेल प्लेन तरी तुम्हाला अप्लाय करता येईल। प्लेनवर किंवा सायन्सवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे या दोन्ही पदांसाठी। सो एज्युकेशन क्वालिफिकेशन मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे। त्यानंतर बघा
या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी एकतर 12वी उत्तीर्ण प्लेन असेल तरी चालेल ऑफिस अटेंडंट पदासाठी, किंवा लॅब अटेंडंटसाठी 12वी उत्तीर्ण सायन्समधून असाल तर अप्लाय करू शकता. एज लिमिट या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे ते तुम्हाला पाहता येईल, जे ओपनसाठी आहे. यामध्ये SC ST ला कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन जे आहे ते अवेलेबल आहे, तेच यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, तेही तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा एज लिमिट लोअर जे असणार ते 18 वर्ष राहणार आहे सर्वांसाठी. यामध्ये इंटरव्ह्यू, स्किल टेस्ट, ट्रेड टेस्ट किंवा रिटर्न टेस्ट काही जी रिक्वायर्ड असेल ती त्या ठिकाणी घेतली जाईल. ऍप्लिकेशन फी सांगितल्याप्रमाणे ग्रुप एच्या पदांसाठी 1500 आणि इतर पदांसाठी 1000 रुपये, जे नॉन रिफंडेबल असेल. SC ST, हँडिकॅप, एक सर्व्हिसमॅन किंवा फिमेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला कोणतीही फॉर्म फी या ठिकाणी घेतलेली नाही. विदाऊट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. यासाठी डिटेल्स NITच्या ऑफिशियल वेबसाईटवर अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. अर्थात तुमचं जॉब लोकेशन मित्रांनो नक्कीच हे NIT राहणार आहे. NIT दुर्गापूर, वेस्ट बेंगाल हे राहणार आहे. आणि या ठिकाणी लास्ट डेट जी असणार आहे ऍप्लिकेशन फीची ती 12/12/2025 ही राहणार आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती याबाबतची घेऊ शकता, अर्ज करू शकता. जर इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न करू शकता. कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, ज्यासाठी सर्व इंडियन्स एलिजिबल आहेत. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारची डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी महाजॉब चॅनल मार्फत करत असतो. धन्यवाद.